नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण हिवाळ्यातील पौष्टिक उडदाच्या डाळीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। करायला सोपे आणि चवीला चविष्ट। बऱ्याचदा उडीद डाळीचे लाडू हे चिकट होतात म्हणून बनवले जात नाही, परंतु या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर ते अजिबात चिकट होत नाही। घरातील सर्वजण आवडीने खातील इतके चविष्ट आणि पौष्टिक हे लाडू बनवून तयार होतात। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी अर्धा किलो उडीद डाळ, अर्धा किलो साखर, 200 ग्रॅम खारीक पावडर, 250 ग्रॅम साजूक तूप, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम मी इथं डिंक घेतलेला आहे, जायफळ घेतलेला आहे, त्याची आपण नंतर पावडर करून घेऊया, 200 ग्रॅम खोबरा किस। सर्वात आधी आपण उडीद डाळ व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आणि आता आपण ही डाळ कॉटनच्या कपड्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। हवं असल्यास तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवून सुद्धा घेऊ शकता, मात्र ती उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायची आहे। सर्वात आधी उडीद डाळ आपण भाजून घेऊया। इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे। गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि डाळीला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। उडदाची डाळ पचायला जड असते। जर आपण अशा प्रकारे लाडू बनवण्याच्या आधी डाळ व्यवस्थित भाजून घेतली तर ती पचायला हलकी होते आणि या डाळीचे लाडू अतिशय चविष्ट असे बनून तयार होतात। तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन कलर आलेला आहे। 5 ते 6 मिनिट झालेला आहे। मी मंद आचेवर डाळ व्यवस्थित भाजून घेतली। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि एका परातीमध्ये डाळ पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे। नंतर आपण हे मिक्सरला दळून घेणार आहोत। आता त्याच कढईमध्ये तूप घालायचं आहे। इथं मी 4 चमचे तूप घातलेलं आहे। तूप व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला डिंक तुपामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला डिंक अतिशय पौष्टिक असतो, म्हणून हिवाळ्यात लाडू बनवताना डिंक आवर्जून घालावा। त्यानंतर त्याच कढईमध्ये आणखी 2 चमचे तूप घालणार आहे आणि यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। यामुळे ड्रायफ्रूटची टेस्ट वाढते आणि मॉइश्चर कमी होतं। लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते। ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मस्त हलकासा गोल्डन कलर आलेला आहे। इथपर्यंतच आपल्याला ड्रायफ्रूट्स व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये खारीक पावडर 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। खारीक पावडर घरी कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी आधी चॅनलवर अपलोड केलेला आहे, एकदा चॅनलला जाऊन नक्की व्हिजिट करा। त्यानंतर आणखी 1 चमचा तूप घालणार आहे। हिवाळ्यामध्ये खारीक व खारकेपासून बनवलेले पदार्थ आवर्जून खावे, कारण की यामुळे अशक्तपणा दूर होतो, भूक वाढीसाठी मदत होते आणि रक्तवाढ सुद्धा होते। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर खोबरा किस सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात, त्यामुळे हिवाळ्यात आहारात देखील काही बदल करण्याची गरज असते। शरीराला एनर्जी मिळते। खोबऱ्यामध्ये भरपूर आयर्न आणि फायबर असतं। त्वचा आणि केसांना भरपूर पोषण मिळतं। व्हिटॅमिन ई असल्यामुळे त्वचा आणि केसांना फायदा होतो। सर्वात महत्त्वाचं, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते। म्हणून लाडू बनवताना खोबऱ्याचा आवर्जून वापर करावा। व्यवस्थित भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि खोबरं आणि खारीक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। इथं डिंक आणि ड्रायफ्रूटसुद्धा थंड झालेले आहेत। ड्रायफ्रूट्सची जाडसर पावडर तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर डिंकसुद्धा मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे। हवं असल्यास तुम्ही पेल्याने सुद्धा बारीक करू शकता। त्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। इथे उडीद डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे। आता आपण मिक्सरला बारीक दळून घेऊया। जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मस्त रवाळ आणि दाणेदार आपल्याला उडदाची डाळ दळून घ्यायची आहे। इथं अर्धा किलो असल्यामुळे मी घरीच मिक्सरला दळून घेतली। यापेक्षा जास्त प्रमाण असेल तर तुम्ही गिरणीतनं सुद्धा दळून आणू शकता। त्यानंतर एका गाळणीने मी गाळून घेतली। तुम्ही बघू शकता मस्त असं उडदाच्या डाळीचं पीठ तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपण पीठ भाजून घेऊया। गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे। सुरुवातीला मी उडदाच्या डाळीचं पीठ कोरडंच भाजून घेणार आहे, न तूप घालता। 5 ते 6 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला न तूप घातल्यामुळे पीठ हे व्यवस्थित भाजलं जातं, त्याच्या गुठळ्या सुद्धा होत नाही आणि पीठ भाजताना जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हात आपला अवघडून येत नाही। 5 ते 6 मिनिट झालेले आहे। मी पीठ सतत हलवत व्यवस्थित भाजून घेतलं। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। जर तुम्ही हाय फ्लेमला पीठ भाजलं तर ते पटकन ब्राऊन होतं आणि पीठ मात्र कच्चं राहतं।
आता यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे आणि आपल्याला पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तूप घातल्यामुळे थोड्या गुठळ्या होतात, त्या मोडता मोडताच पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। कमी प्रमाणात होतात, जर सुरुवातीला तुम्ही तूप घातलं गुठळे जास्त प्रमाणात होतात आणि पीठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजता येत नाही। उडदाच्या डाळीचं पीठ व्यवस्थित भाजल्यामुळे लाडू हे अजिबात चिकट होत नाही आणि खायला सुद्धा चविष्ट लागतात। त्यामुळे पीठ आपल्याला एकदम काळजीपूर्वक मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, अजिबात घाई करायची नाही। त्यानंतर यामध्ये मी आता 3 चमचे आणखी तूप घालणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुठळ्या मोडत आपल्याला पुन्हा पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हिवाळ्यामध्ये जसे आपण मेथीचे लाडू आवर्जून खातो तसेच तुम्ही उडदाच्या डाळीचे लाडू सुद्धा खायला पाहिजे, ते शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात। त्यामुळे उडदाच्या डाळीचे लाडू हे आवर्जून खायला पाहिजे। त्यानंतर आणखी तूप घालणार आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिट मी पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहे। उडदाच्या डाळीचे लाडू हे पौष्टिक तर असतातच, पण आपण यामध्ये खारीक, खोबरं आणि काही ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे ते आणखी पौष्टिक होतात। इथे आपण अर्धा किलो उडदाच्या डाळीसाठी अर्धा किलो साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यासाठी आपण 1 पाव तूप घेतलेला आहे। त्यानंतर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, टोटली ऑप्शनल आहे, पण ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे हे लाडू पौष्टिक आणि चविष्ट होतात। साखरेऐवजी तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता। इथं आपलं पीठ व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता हलकासा ब्राऊन कलर त्याला आलेला आहे। सुरुवातीपासून ते आतापर्यंत मला 12 ते 13 मिनिट झाले। मीडियम फ्लेमवर मी पीठ व्यवस्थित भाजून घेतलं। त्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेल्या लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे। पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रणामध्ये घालायचं आहे। त्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पीठ पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करून घेऊया। सर्वात महत्त्वाचं, लाडूचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे। इथे मी अर्धा किलो साखर मिक्सरला दळून घेतलेली आहे। तुम्ही रेडीमेड पिठी साखर सुद्धा वापरू शकता। त्यानंतर आपल्याला ही व्यवस्थित चाळून घ्यायची आहे। सुरुवातीला आपल्याला थोडीशी पिठी साखर घालायची आहे, त्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि उरलेली पूर्ण साखर आपण यामध्ये घालून घेऊया। इथं मी अर्धा किलो साखरेचा वापर केलेला आहे। इथं तुम्ही साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मात्र इथं आपण अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे, त्यासाठी अर्धा किलो साखर प्रमाण एकदम परफेक्ट आहे। त्यानंतर हाताने सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। इथं आपलं 3 ते 4 चमचे तूप उरलेलं आहे। तूप आता गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे। इथं आपल्याला पूर्ण 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव तूप लागलेलं आहे। अर्धा किलो उडदाच्या डाळीसाठी 1 पाव तूप एकदम परफेक्ट आहे। बऱ्याच ठिकाणी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो तुपाचा वापर केला जातो, मात्र 1 पाव तुपामध्ये सुद्धा आपले मस्त चविष्ट आणि एकदम मऊसूद असे लाडू बनवून तयार होतात। त्यानंतर जायफळची मी पावडर केलेली आहे। 1 छोटा चमचा मी जायफळ पावडर घालणार आहे। यामध्ये तुम्ही वेलची पावडर किंवा सुंठ पावडर सुद्धा घालू शकता। त्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। चला तर आता पटकन लाडू तयार करून घेऊया। हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे लाडू तुम्ही तयार करू शकता। त्यानंतर लाडू हा व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे आणि मस्त त्याला हातावर खेळवायचा आहे, त्यामुळे त्याला मस्त चकाकी येते। तुम्ही बघू शकता किती मस्त आपला गोल लाडू तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी बाकीचे लाडू तयार करून घेणार आहे। जर तुम्ही एकट्याने लाडू बनवत असाल तर अशा प्रकारे पीठ एका साईडला दाबून घ्यायचं आहे आणि लाडू पुरतंच मिश्रण आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच शेवटपर्यंत लाडू आपल्याला एकदम व्यवस्थित तयार करता येतात। अजिबात ते मिश्रण कोरडं होत नाही। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुबक आपले लाडू तयार झालेले आहेत। इथं माझा शेवटचा लाडू सुद्धा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता या मिश्रणाचे साधारण मीडियम साईजचे 45 ते 46 लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला लाडू तयार झालेला आहे, चवीला अप्रतिम झालेला आहे आणि मऊसूद सुद्धा झालेला आहे। या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर ते अजिबात चिकट होत नाही किंवा टाळ्याला सुद्धा चिकटणार नाही। मस्त मऊसूद दाणेदार असे आपले लाडू तयार झालेले आहेत। नो फेल रेसिपी आहे। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।